नांदगावच्या रखडलेल्या विकास कामांना अखेर वेग. युवासेना जिल्हाध्यक्ष फरहानदादा खान आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे यांची थेट पाहणी. ठेकेदाराला काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना. आता कृतीचीच प्रतीक्षा. लेंडी नदी पूल, शिवसृष्टी आणि गणपती मंदिर प्रवेशद्वाराची पाहणी. नागरिकांच्या नजरा कामांच्या प्रगतीवर. तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरात गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या विकास कामांना अखेर गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शहरातील विविध विकास कामांची आज युवा सेना जिल्हाध्यक्ष फरहानदादा खान, लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे तसेच नगरसेवकांनी संयुक्त पाहणी केली. या पाहणीत सर्वप्रथम लेंडी नदीवरील पुलाच्या कामाची पाहणी करण्यात आली. अनेक दिवसांपासून रखडलेले हे काम आता प्रत्यक्षात सुरळीत सुरू आहे का, याची माहिती घेण्यात आली. तसेच संबंधित ठेकेदाराला कामाची गती वाढवून दर्जेदार पद्धतीने काम पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. यानंतर स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे स्मारक, शिवसृष्टी तसेच नांदगाव शहराचे वैभव असलेल्या गणपती मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या कामाची देखील पाहणी करण्यात आली. विकास कामे निर्धारित वेळेत पूर्ण व्हावीत आणि नागरिकांना होणारा त्रास कमी व्हावा यावर भर देण्यात आला. मागील 3 वर्षांपासून रखडलेल्या या कामामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते. मात्र आता प्रत्यक्ष पाहणी आणि दिलेल्या सूचनांनुसार उपठेकेदार रोहित काकळीज यांच्या माध्यमातून कामांना खरोखरच वेग मिळणार का, हा प्रश्न उपस्थित होत असून संपूर्ण नांदगाव शहराचे लक्ष आता कामांच्या प्रत्यक्ष प्रगतीकडे लागले आहे. सूचना देणे वेगळे आणि त्या सूचनांची अंमलबजावणी होणे वेगळे. त्यामुळे आगामी काही दिवसात ही विकास कामे खऱ्या अर्थाने पूर्णत्वाकडे जातात की पुन्हा एकदा आश्वासनांपुरतीच मर्यादित राहतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक.